कारभारी बदलल्यानंतर नगर जिल्ह्यात पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखाही आहे हे समजले। पुढचे काही दिवस तरी किमान या विभागाच्या कारवाया सुरू राहतील अशी परिस्थिती आहे। नवा गडी नवे राज्य या उक्तीप्रमाणे नव्याने हे 9 दिवस ही शाखा काय काय होते हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे। गुरुवारी एलसीबीने सुप्यातील देह व्यापाऱ्यांवर वक्रदृष्टी टाकली। 2 लॉजवर छापा टाकला आणि 4 आरोपींना अटक केली। शिवाय देह व्यापार करणाऱ्या 5 महिलांची सुटका केली। या छाप्यात लॉजचे 2ही मुख्य सूत्रधार मात्र फरार झाले। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने दूध भेसळ, गावठी दारू, जुगार अड्डे, वेश्या व्यवसाय नष्ट करावेत अशी अपेक्षा आहे। कारवाईत ज्या 5 महिला ताब्यात घेतल्या त्यांचे समुपदेशन सुरू आहे। जानेवारी 2026 ते जुलै 2026 या 6-7 महिन्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या तब्बल 30 महिला ताब्यात घेतल्यात। छापा टाकून पडल्यानंतर या महिलांचे काय होते? त्या परत या व्यवसायात येतात का? सरकारकडून त्यांचं पुनर्वसन होतं का? असे प्रश्न अनेकांना पडतात। आज याच विषयी आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। नगर शहरातील सावेडी, सुपा, नेवासा फाटा, पाथर्डी तालुक्यातील टाकळी फाटा, कोपरगाव तालुक्यातील येसगाव फाटा, शेवगाव नगर संभाजीनगर रस्ता, नगर पुणे रस्ता, नगर सोलापूर रस्ता, नगर जामखेड रस्ता, संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी ही काही ठिकाणे वेश्या व्यवसायासाठी खूप प्रसिद्ध आहेत। महामार्गावरील अनेक लॉज, हॉटेल्स आणि या परिसरात हा व्यवसाय बिनधास्तपणे चालू राहतो। रुई, छत्तीशी, काष्टी, शेवगाव येथे तर थेट बांगलादेशी महिला हा व्यवसाय करताना सापडल्यात। विदेशी महिलाही या व्यवसायात असल्याचे जिल्ह्यातील अनेक कारवायांमधून दिसले आहे। गेल्या 6-7 महिन्यात पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाई करून तब्बल 20 ते 30 महिलांना ताब्यात घेतले। मे महिन्यात सावेडीतील ॲक्युम स्पा सेंटरवर छापा टाकून देह व्यापार करणाऱ्या 4 महिलांची सुटका करण्यात आली। त्यापूर्वी नेवासा फाटा येथे 9 महिला, त्यापूर्वी एसपीच्या विशेष पथकाने तब्बल 17 महिलांची या व्यवसायातून सुटका केली। आता 2 दिवसांपूर्वी सुप्यात पुन्हा 4 महिलांची सुटका झाली आहे। पाथर्डी, शेवगाव, शिर्डी, श्रीरामपूर या भागातही कायम छापे टाकले जातात। तिथेही तब्बल 15 ते 20 महिला समुपदेशनासाठी ताब्यात घेतल्यात। आता या कारवाईत गंमत म्हणजे वर्षभरापूर्वी ज्या महिलांचे समुपदेशन झाले त्यातील काही महिला पुढच्या काही कारवायांमध्ये पोलिसांना सापडल्या। म्हणजे काही महिला जरी या दलदलीतून बाहेर पडल्या असल्या तरी काही महिला मात्र हाच व्यवसाय करताना आढळल्यात। पोलिसांनी गेल्या 7 महिन्यात जिल्ह्यातील वेगवेगळ्या कुंटणखाना चालकांवर पीटा अंतर्गत तब्बल 19 कारवाई केल्या, परंतु तरीही हा धंदा बंद होण्याचे नाव घेत नाही। रोज नवनव्या महिला या व्यवसायात येताना दिसतात, त्यामुळे पोलिसही अनेकदा चक्रावतात। विशेष म्हणजे गरीब घरातल्या अगदी 18-19 वर्षांच्या मुली या व्यवसायात ढकलले जात असल्याचे वास्तव अनेकदा समोर आले आहे। शिवाय बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि अनेकदा पाकिस्तानी महिलाही या व्यवसायात नगर जिल्ह्यात सापडल्या आहेत। गरीब घरातल्या महिला व मुलींना जिल्ह्यात आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेणारे एक मोठे रॅकेट कार्यरत आहे, परंतु पोलिसांना या रॅकेटचा मास्टर माइंड अद्यापही सापडलेला नाहीये। त्यामुळे रोज कारवाया झाल्या तरी दुसऱ्या दिवशी नव्या मुली व महिलांना घेऊन हा व्यवसाय राजरोसपणे सुरू राहतो। आता जेव्हा महिलांना छाप्यात पकडले जाते त्यांचे नेमके काय होते हा प्रश्न अनेकांना पडतो। जेव्हा एखाद्या कुंटणखान्यावर कारवाई होते तेव्हा तेथील चालक, मॅनेजर, दलाल किंवा ग्राहक यांच्यावरच कारवाई होते, त्यांनाच अटक होते। परंतु ज्या महिला किंवा मुली सापडतात त्यांना अटक केली जात नाही, उलट त्यांच्या दलदलीतून सुटका केली जाते। जेव्हा अशा कारवाया होतात तेव्हा तेथे सर्व्हिस देणाऱ्या महिला किंवा मुलींना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते। त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने त्यांची रवानगी सुधारगृह, महिला आश्रम किंवा पुनर्वसन केंद्रात केली जाते। कायद्यानुसार या पीडित महिलांना गुन्हेगार समजले जात नाही, तर त्यांना शोषणाच्या बळी समजले जाते। अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा म्हणजेच पीटा अंतर्गत फक्त कुंटणखाना चालक, एजंट, मॅनेजर यांच्यावर कारवाई केली जाते। जिल्ह्यात गेल्या 7 महिन्यात 19 जणांवर पीटा अंतर्गत कारवाई झाली आहे। अनैतिक मानवी वाहतूक व वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ज्या महिला व मुली सापडल्या आहेत त्यांच्यासाठी केंद्र व राज्य सरकार पुनर्वसन योजना राबवते। त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून काही कुटीर उद्योग व गृह उद्योगांची ऑफर दिली जाते। यासाठी शासनाने स्वाधार योजना सुरू केली आहे। त्यातून मोफत निवास, अन्न, कपडे, वैद्यकीय उपचार हे सगळं दिलं जातं। शिवाय त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शिलाई काम, हस्तकला, संगणक प्रशिक्षण किंवा इतर अनेक प्रकारचं व्यवसाय प्रशिक्षणही मोफत दिलं जातं। कायदेशीर समुपदेशन करून या महिलांना अत्यल्प व्याजदरात किंवा 0% व्याजदरात काही कर्जही दिलं जातं। जसे राज्य सरकार स्वाधार योजना चालवतं तशीच मिशन शक्ती नावाची योजना केंद्र सरकारही चालवतं। वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला व मुलींची सुटका करून त्यांना या योजनेतून सन्मानाने जगण्यासाठी परावृत्त केलं जातं। याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात महिला व बालविकास विभागामार्फत महिला राज्य गृहही चालवली जातात। तेथे या महिलांना मोफत अन्न, वस्त्र व निवारा पुरवला जातो। तेथे त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे कौशल्य विकास प्रशिक्षणही दिलं जातं। ज्या महिलांना ब्युटी पार्लर, शिलाई व्यवसाय, केटरिंग,
उदबत्ती मेणबत्ती व्यवसाय करायचा असेल त्यांना मशिनरीही पुरवली जाते. परंतु सरकार एवढं सगळं करूनही त्याचा लाभ आतापर्यंत किती महिलांनी घेतलाय किंवा किती महिला या दलदलीतून बाहेर आल्या याची आकडेवारी मात्र सार्वजनिक करण्यात आलेली नाहीये. नगर जिल्ह्यात सखी, वन स्टॉप सेंटर, स्वाधार केंद्र, शासकीय महिला राज्यगृह अशा सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. तर तब्बल 25 ते 30 महिलाही आहेत. परंतु तरीही वेश्या व्यवसायाच्या दलदलीत येणाऱ्या नव्या महिलांचा प्रश्न तेवढाच गंभीर आहे. अहिल्यानगरमधील प्रमाणित स्वाधार केंद्राची क्षमता 30 महिलांची आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांच्या मूळ गावी किंवा पालकांकडे सोपवले जाते. केंद्र व राज्य सरकार त्यांचे एकत्रित पुनर्वसनही करते. परंतु तरीही या व्यवसायात पुन्हा त्याच महिला येत असल्याने काही कारवायातून दिसून आले आहे. हे सगळं गंभीर आहे. या महिलांचे नव्याने समुपदेशन होणं गरजेचं आहे. नाहीतर कितीही कारवाया केल्या तरी हा व्यवसाय थांबणं शक्य नाही. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला? या दलदलीतून महिला किंवा मुली बाहेर कशा पडतील? त्यांना या दलदलीत लोटणाऱ्यांना काय शिक्षा व्हायला पाहिजे? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.